भोंदूबाबा अशोक कराडच्या लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। कराडसोबत अनेक राजकीय मंत्र्यांचे फोटो व्हायरल झाले। अशातच मविया सरकारच्या काळात त्याच्या संस्थानाला पाणी दिल्याचं समोर आलं होतं। उद्धव ठाकरेंनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। यावर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय। भोंदू अशोक कराडच्या संस्थेसाठी थेट धरणातून पाणी। श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर 31 जुलै 2020 रोजी आघाडी सरकारचा श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी दिल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर कराडच्या संस्थानासाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आलं होतं। पाण्यासाठी 48 किलोमीटर पाईपलाईन देखील टाकण्यात आलेली। आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तर 31 जुलै 2020 रोजी आघाडी सरकारचा आदेश होता। सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये। कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे। मला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये। ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे।